धाराशिव जिल्ह्यातील कळंब नगर परिषदेत ठाकरे गटाच्या 9 आणि काँग्रेसच्या एका नगरसेवकाचा लवकरच भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली आहे। विकासासाठी आणि धाराशिव जिल्ह्याला विकासाच्या दिशेने पुढे नेण्यासाठी हे नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचा दावा त्यांनी केलाय। राणा जगजितसिंह पाटील म्हणाले, ठाकरे गटाचे सर्व नगरसेवक विकासाच्या उद्देशाने भाजपमध्ये येत आहेत। धाराशिवचा विकास भाजपच्या नेतृत्वाखालीच होऊ शकतो या विश्वासातून त्यांनी हा निर्णय घेतलाय। एकूण 10 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। या प्रवेशाकडे ऑपरेशन लोटस किंवा ऑपरेशन टायगर म्हणून पाहण्याची गरज नसल्याचंही पाटील यांनी स्पष्ट केलंय। भाजप हा धाराशिव जिल्ह्यातील मोठा पक्ष असून ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील हे आपले जुने सहकारी असल्याचं त्यांनी नमूद केलंय। सोलापूरमध्ये कळंबचे नगरसेवक जे आहेत उबाठामध्ये ते होते, ते भारतीय जनता पार्टीमध्ये आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा प्रवेश होणार आहे। हे सर्वजण आमचे जुनेच सहकारी आहेत आणि कळंब आणि धाराशिव जिल्ह्याचा विकास हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच होऊ शकतो याची त्यांना पूर्ण खात्री असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलाय। अधिक ते बोलतील, पण मी म्हटल्याप्रमाणे हे सर्व माझे जुनेच सहकारी आहेत। किती नगरसेवक आहेत? साधारण 10 आहेत, मला वाटतं 9 ते 10 आहेत। हा मातोश्रीला धक्का असणार आहे का ओमराजे निंबाळकरांना धक्का म्हणायचा? हा धक्का कोणालाच नाहीये। हा म्हणजे कळंब शहराला आणि धाराशिव जिल्ह्याला होणारा फायदा आहे। विकासाचा तुम्ही मुद्दा मांडलेला आहे। खासदार ओमराजे देखील सत्तेत म्हणजे शिवसेना शिंदे गटात उद्धव ठाकरेंना सोडून विकासाच्या मुद्द्यासाठीच गेलेले नगरसेवक जे आहेत शिंदे साहेबांच्या सेनेकडे जायचे, भाजपकडे नेमके विकासाचे मुद्दे कुणाकुणाचे आहेत? जरा नागरिकांना शिंदे सेना विकास करू शकत नाही। धाराशिव जिल्ह्यामध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे की भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष आहे। परवा झालेल्या निवडणुका ज्या आहेत स्थानिक स्वराज्याच्या, त्याच्यामधले रिझल्ट पूर्ण समोर आहेत। जनतेचा विश्वास भारतीय जनता पार्टीवरती नक्कीच आहे आणि कळंबचे हे सर्व जे नगरसेवक आहेत हे माझे जुने सहकारी आहेत। तसं तर ओम किंवा कैलास हे जुने सहकारीच आहेत। विषय असा आहे की आम्ही आता वेगवेगळ्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासासाठी काम करतोय। ऑपरेशन टायगर किंवा ऑपरेशन लोटस असं काही वेगळं समजायचं कारण